स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडली म्हणून सकल शिवप्रेमी नागरिकांनी निषेध नोंदवत संबंधित मूर्तिकार आणि इतर अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांच्या वतीनं दिनांक 28 ऑगस्ट रोजी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे। 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता। या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झालं होतं। हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षणाचा ठरला होता, परंतु 8 महिन्यातच पुतळा कोसळला होता। ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत। या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झालाय। त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या मूर्तिकार आणि संबंधित विभागाने जे निकृष्ट दर्जाचं काम केलंय आणि शिवप्रेमी नागरिकांच्या अस्मितेला धक्का दिलाय, म्हणून त्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदनात देण्यात आलाय। या निवेदनावर सकल शिवप्रेमी नागरिकांच्या सह्या आहेत। घटनेचा निषेधार्थ जिंतूरमध्ये आज सगळे शिवप्रेमींनी माननीय तहसीलदाराला निवेदन दिले व सरकारला तहसीलदार मार्फत विनंती केली की या घटनेचे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर SIT कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे व त्यांना जेलमध्ये टाकावं। मला एक सांगायचं या निमित्तानं की ज्यावेळेस पंतप्रधानांनी डिसेंबरमध्ये या पुतळ्याचं अनावरण केलं, त्याच वेळेस जर हा पुतळा त्यांच्या अंगावर तिथल्या CMच्या अंगावर पडला असता त्याचे दुष्परिणाम किती भारताला भोगावे लागले असते। आताच अशा काही घटना घडत चालल्या, या घटनेतून सरकारने बोध घ्यावा व घाई गडबडीत कुठेही कोण्याही महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावर करू नये एवढीच विनंती आहे। राजकोट जिल्हा सिंधुदुर्ग येथे जी घटना झालेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे। त्या पुतळ्याला जे आर्टिस्ट आहेत त्यांनी सांगितलं होतं की किमान 3 वर्ष तरी पुतळा बांधकामासाठी वेळ लागणार आहे, परंतु सरकारने काही घाई गडबडीमध्ये इलेक्शनच्या तोंडावर त्यांना उद्घाटन करायचं होतं, म्हणून पुतळ्याचं जे बांधकाम आहे ते निकृष्ट दर्जाचं केलं आणि त्यामुळं हा पुतळा कोसळलेला आहे। त्यामुळे अखंड हिंदुस्थानातल्या सर्व शिवप्रेमींच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय तीव्र आहेत आणि सरकारला या निवेदनामार्फत अशी मागणी करण्यात आलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर या पुतळ्यामध्ये म्हणजे पुतळ्याच्या बांधकामामध्ये असेल किंवा याच्या कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी। कारवाईसह यांच्याकडून दंडात्मक कारवाई देखील करण्यात यावी अशी मी अखंड हिंदुस्थानच्या शिवप्रेमींकडून मागणी करतो। शिवप्रेमी जिंतूर शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी राजकोट येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत। तर मला या ठिकाणी कुणालाही रोष द्यायचा नाही, कुणाला बोलायचं नाही। मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे, एका मराठा समाजाचं नेतृत्व करणारा माणूस मनोज जरांगे त्याच्या मागे त्याचा बोलवता धनिक कोण आहे हे तपासण्यासाठी सरकारने SIT लावली होती। 8 महिन्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो कसा, माझा पहिला प्रश्न आहे। त्याच्या मागं कोण आहेत, ज्याने कामं केले गुत्तेदारी, ते कॉन्ट्रॅक्टर, त्याला ते खरंच ते मेटल वापरलं का, त्या पद्धतीने ते काम झालं का आणि हे काम इतक्या लवकर कसं पूर्ण केलं, याच्यासाठी एक SIT लावा ना। आज फक्त शिवाजी महाराजांचा अपमान नसून शिवाजी महाराज हे आमचे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। आमचं अस्तित्व, आमची ओळख सगळी शिवाजी महाराजांपासून सुरुवात होती। हा संबंध महाराष्ट्राचा अपमान आहे, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा अपमान आहे। मी या ठिकाणी समस्त शिवप्रेमीच्या वतीने सरकारला विनंती करतो की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, पण तुम्ही कारवाई अंधारात करू नका, SIT करा। कोण आहे त्याच्या मागे। धन्यवाद।